नमस्कार रसिक हो, मी मानसी आवळसकर. नमस्कार, मी प्राची आवळसकर. आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो या आपल्या साहित्य प्रवासात. यापूर्वी ओंजळ शब्दफुलांची या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही अनेक कविता ऐकल्या आहेत, कथा ऐकल्या आहेत, ललितलेख ऐकले आहेत आणि त्याच एका सुवर्ण प्रवासातील एक सोनेरी पान आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय आजच्या या ललितलेखातून, ज्याची पार्श्वभूमी खरं तर आत्ताच्या एकंदरीत समाज व्यवस्थेवरती खूप आधारित आहे. विभक्त कुटुंब पद्धती, आपल्या घरात असणारी आपली मायेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची पण वयोवृद्ध माणसं. खरं तर हे आपल्याकरता खूप वेगळं आहे किंवा आपल्याकरता हे खूप जड आहे की आत्ताच्या आपल्या समाजव्यवस्थेप्रमाणे त्यांना आपण आपल्यात सामावून कसं घ्यायचं किंवा त्यांची एका चांगल्या पद्धतीने सोय कशी करून द्यायची, याच सर्व प्रश्नांवरती प्रकाश टाकणारा आजचा हा ललितलेख हेमंत आवळसकर लिखित थोडेसे माझेही या पुस्तकातून. ललितलेखाचं नाव आहे सल की सोय. वसंतराव आणि सुमतीबाईंचा संसार अगदी सुखाचा होता. 2च मुलं, मोठा मुलगा व धाकटी मुलगी. मुंबई एकाचाळी 2 खोल्यात त्यांचा नेटका संसार चालला होता. वसंतराव विमा कंपनीत नोकरीला होते. सुमतीबाई गृहिणी होत्या. घरातील सगळी कामं त्याच करीत. स्वयंपाक पाणी, कपडे धुणे, साफसफाई, दळण, बाजारहाट सारं काही त्या स्वतः नेटाने काटकसरीने करीत होत्या. त्यांच्याकडे फक्त भांडी घासायला तेवढा गडी होता. सुमतीबाई स्वतः जातीने सारं करीत असल्याने त्यांचे घर अगदी आरशासारखे स्वच्छ असे. त्या मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या होत्या. मुलांचा अभ्यासही त्या स्वतःच घेत. त्यामुळे मुलांची प्रगती, अभ्यास सर्व काही त्या समजून त्याप्रमाणे त्या मुलांकडून करवून घेत. मुलेही चांगले मार्क मिळवून त्याचे चीज करीत असे. काटकसरीने संसार करणारे वसंतराव व सुमतीबाई 4 पैसे बाळगून होते. त्यांच्या घरात आवश्यक त्या सर्व वस्तू उपलब्ध होत्या. त्यांचा मुलगा सुधीर यंदा चांगले मार्क मिळवून SSC पास झाला. तोही वडिलांसारखा कॉमर्सलाच गेला. त्यांची मुलगी नीलाही अतिशय हुशार होती. तिलाही कॉमर्सलाच जायचे होते. एकंदरीत कॉलेजचा खूप खर्च असणार हे दोघे जाणून होते. त्यामुळे सुमतीबाईंनी पूर्वीपासूनच 1-2 शिकवणी घेत होत्या. त्या आता त्यांनी बंद केल्या व एका क्लासमध्ये शिकवून पैसे मिळवू लागल्या. 4 वर्षे मुलांचे शिक्षण होईपर्यंत ही नोकरी करायची असे त्यांनी मनोमन ठरवले होते. पूर्वी मुलांचा अभ्यास त्यांना स्वतःला घ्यावा लागे. शिवाय मुलेही लहान होती. आता ती आपलं करती झाली. त्यांना सांभाळायची गरज राहिली नाही. तेव्हा आता 4 पैसे गरजेसाठी मिळवायला हवेत म्हणून त्यांनी ही छोटीशी नोकरी सुरू केली. मुलगा सुधीर CA झाला आणि ताबडतोब त्याला टाटा कंपनीत मोठ्या हुद्द्यावर चांगली नोकरी मिळाली. मुलगी नीला MCOM ICW झाली व बँकेत नोकरीला लागली. त्यामुळे कष्टाचे चीज झालेले बघून वसंतराव व सुमतीबाई सुखावले. शिकलेला मुलगा बघून त्यांनी मुलीचे लग्न केले. सालंकृत कन्यादानासह खर्चाचा डामाडौल करीत मुलीचे लग्न झाले. तिला मुंबईतच दिली. मुंबईत शिकलेल्या मुली सहसा मुंबई बाहेर जायला तयार नसतात. तशीच तिची सुद्धा अट होती. पण मनासारखे तिला स्थळ मिळाले. पुढे वर्षभरात सुधीरचेही लग्न झाले. अगदी शिकलेल्या, बँकेतच नोकरी करणाऱ्या मुंबईतल्याच मुलीशी. ही शोभना. शोभना हुशार, गृहकृतदक्ष होती. 1-2 भावंडातली म्हणजेच मोठ्या कुटुंबातली, शिवाय सर्वात मोठी, त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या स्वीकारणारी होती. ह्यामुळेच कदाचित सुमतीबाई मनोमन सुखावल्या. त्यांना आकाश अगदी ठेंगणं वाटू लागलं. दोन्ही मुलं चांगली कमवती, सुना जावई हुशार, चांगल्या नोकऱ्या असणारे, शिवाय अजून 4 वर्ष तरी वसंतरावांची नोकरी होती. तेही आता डिव्हिजनल हेड म्हणून कार्यरत होते. म्हणजे जास्त पगार, मान सन्मान, कंपनीची गाडी, सगळं काही. सुख यापेक्षा काय वेगळं असतं हो. त्यातच सुनेकडे आणि मुलीकडे खुशखबर होती. त्यामुळे सुमतीबाईंना जरा जोर चढला होता. मुठभर मासही चढलं होतं. आज सुमतीबाईंच्या मुलाला 2 मुलगे. मोठा 8वीत तर धाकटा 1लीत होता. 2 मुलात अंतर होतं, पण दोघंही हुशार होते. मुलीला मात्र पहिला मुलगा आणि नंतरची मुलगी. वसंतराव आता सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांची सुमतीबाईंना मदतच होईल. म्हणून सुमतीबाईंनी सुधीरची मुलं सांभाळायचं अंगावर घेतलं.
नीलाच्या थोरल्यालाही त्यांनी 2 वर्ष सांभाळलं बरं का. पण पुढे तिने घरकामाला बाई ठेवली, त्यामुळे तिची जबाबदारी आता त्यांच्यावर नव्हती. आता अशा वरचेवर वसंतराव आजारी पडत. जसजसं वय वाढू लागलं तसतशा व्याधीही वाढू लागल्या. पहिल्यांदा फक्त ब्लड प्रेशर होतं, आता जोडीला मधुमेह, सांधेदुखी सुद्धा आले. तरीही ते सुधीरच्या नव्या 4 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होते. पूर्वीची चाळ नव्हती. सुमतीबाई याबाबतीत सुनेची फार स्तुती करीत. त्या नेहमी म्हणत, आमच्या सुधीरला काही त्या चाळीतनं बाहेर पडायचं नव्हतं, पण सुनबाईंनी त्याला आग्रहाने नवा फ्लॅट घेऊन तिथून बाहेर पडायला भाग पाडलं. खरंच तिचंही बरोबरच होतं. 2 खोल्यात एवढे 7-8 जण कसे राहिले असते. पूर्वीच्या काळी ठीक होतं. आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं इतकेच होतो. आमच्याजवळ आमचे सासू सासरे राहत नव्हते, पण आता 2 कुटुंब तिथे कशी राहायची. सुनबाई खरंच सारासार विचार करणारी आहे हो. उगाच नाही आणलं मी तिला सून करून आमच्या घरी. वसंतराव वारंवार आता आजारी पडू लागले. सुमतीबाई त्यांचं सारं करीत होत्या, शिवाय मुलांचंही त्यांना करावं लागे. त्यामुळे त्या थकून जात. त्यांना आता घरात सगळीकडे लक्ष द्यावं लागे, कारण मुलगा सून दोघंही मोठ्या हुद्द्यावर नोकऱ्या करत होते. तिथल्या मोठ्या जबाबदाऱ्या म्हणून कामावरून यायलाही त्यांना नेहमीच उशीर होत असे. अर्थात हे सगळं सून कबूलही करायची. ती नेहमी म्हणायची, सासूबाई आहेत म्हणून मी नीट नोकरी करू शकते, नाही तर घर संसार नोकरी खरंच मला कसं जमलं असतं सगळं. त्यात बाबा आजारी, मला कसं शक्य झालं असतं हे सगळं करणं. दिवसेंदिवस वसंतरावांची तब्येत खालावतच होती. हिंडणे फिरणे तर पारच बंद झाले होते. त्यांचे सर्व काही सुमतीबाई स्वतः करत होत्या, शिवाय त्यांना घरातलेही बघावे लागे. म्हटले तर आता सुमतीबाई उतार वयाच्याच होत्या. त्यांचीही 65 होऊन गेली. वसंतरावही 72 वर्षांचे होते. आजारी माणसाचे करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे हा. आपले माणूस म्हणूनच ते आपण झेपवतो, अन्यथा ते फार कठीण असते. त्यात त्यांना हार्ट अटॅकही आला, पॅरालिसिसचा अटॅकही येऊन गेला. एखादे दुखण्याचे आघात सहन करणे कुणालाही कठीणच. जरा जास्त झाले की हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागत होते त्यांना. यात सुमतीबाईंची अगदी धमचाक होत होती. पण स्वतःच्या आजारी पतीची सेवा करताना स्त्री हे सारं निमूटपणे सोसते, तेही बिना तक्रार. तेच त्या करीत होत्या. हे सुनेच्या व मुलाच्या लक्षात येत होते. म्हणूनच सुनेने पुढाकार घेऊन घरात मदतीला दिवसभरासाठी बाई ठेवली. सुनबाई बराचसा स्वयंपाक सकाळी लवकर उठून करून जात होती, पण तरीही सुमतीबाईंना बाकीचे आवराआवरीचे बघावेच लागे. अशातच एके दिवशी वसंतरावांना जोराचा हार्ट अटॅक आला. सुमतीबाईंनी एकट्याने खूप धावपळ केली, कारण सून व मुलगा घरी नव्हते, कामावर गेलेले होते. त्यांना बोलावून घेतले, पण एवढे करूनही त्या वसंतरावांना वाचवू शकल्या नाही. वसंतरावांच्या मागे त्या पूर्ण एकट्या पडल्या. त्यांच्यानं कामं होत नाहीशी झाली. सुनेला स्वयंपाक करणे, घरातले आवरणे, उरले पुरले सारे नोकरी सांभाळून बघावे लागले, पण ते सारे नेटाने करत होते. सुमतीबाई आता तिला काडीचीही मदत करू शकत नव्हत्या. त्यांचे त्यांना फार वाईट वाटले. त्या गहीवरून सुनेला म्हणत, अगं हे गेले आणि माझ्यातले बळच गेले. काही करावंसच वाटत नाही, काही सुचत नाही, कशाची उमखाच नाही. अशक्तपणा इतका वाटतो की उठून मदत करावी असं मनात आलं तरी माझ्याच्याने ते काही होत नाही. खरंच तू तरी एकटी कशी पुरी पडणार ग या साऱ्याला. अहो होत होते पूर्वी तेव्हा केलेत ना तुम्ही घरात सगळं. आता नाही होत म्हणून नाही करत तुम्ही. मला कळतंय हो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कोणी काही म्हणायचं नाही. घरातलं सगळं करून ऑफिस, मुलांचा अभ्यास यात माझी जरा धावपळ होते इतकेच. पण मी हे माझ्या घरासाठी व संसारासाठीच करते ना, त्यात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. सुनबाई सुमतीबाईंना समजावत सांगे. तरीही घरात भांडी कुंडी, लादी पोछा, धाकट्या मुलाला शाळेतून आणणे पोचवणे या सगळ्याला माणसे होती. घरात सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत बाई ठेवली होती. तिने सुमतीबाईंना हवं नको ते विचारायचं, मुलांना दुपारी जेवण वाढायचं, चहा पाणी करायचं. पण तरीही सुनेची व मुलाची धावपळ होतच होती, कारण दोघेही मोठ्या हुद्द्यावर नोकरी जबाबदाऱ्या पार पाडत होते. मोठेपण हे असंच असतं, सारं पेलवावंच लागतं, अगदी समर्थपणे. आणि ते पुढपर्यंत रेटता आलं तरच खरं, नाही तर नाही चालणार नाही. म्हणूनच ते मोठेपण.
खरं तर हे सगळे असले तरी सुमतीबाईंना त्या बाईने केलेले काही पसंत पडत नव्हते. ती मध्ये मध्ये दांड्या मारत होती आणि वर पैसे देखील मागत होती. हे त्यांच्या तत्वात बिलकुल बसेना. मुलाला असे कुणाकडून करून घ्यायची कधीच सवय नव्हती. त्याच्या लहानपणी त्याची आई त्याचे सर्व करायची आणि पुढे बायको, त्यामुळे त्याचीही सारखी चिडचिड होई. असेच 7-8 महिने गेले, पण सुमतीबाई यातून काही सावरल्या नाही. ढासळतच गेल्या. दिवसेंदिवस त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढतच होत्या. त्यांच्या हाताला कंप येऊ लागला. वांत्या, जुलाब, कधी कधी खूप, तर कधी कधी औषध देऊनही होईना. उठता बसतानाही आता त्यांना माणसाचा आधार घ्यावा लागेल. खूप झाले की सारे अंथरुणातच होईल. अशातच एक दिवस त्या पलंगावरून उठताना खाली पडल्या व त्यांचा पाय मोडला. प्लास्टर घालावे लागले. या सगळ्यात कधी कधी ती बाई येईना. खरं तर तिनेच सुमतीबाईंचे आता सगळे करायचे असे ठरले होते. मुलगा असून त्यासाठी तिला जास्त पैसे देखील देत होते. पण तिच्या दांड्या मारण्याच्या सवयीमुळे त्यांची मोठी अडचण होईल. मग त्या दिवशी मुलगा किंवा सून यापैकी कुणाला तरी रजा घेऊन घरी राहावे लागे. त्यांची मुलगी नीलाही रजा घेऊन मदतीला येईल. पण हे सारे तात्पुरते इलाज त्यांना परवडणारे नव्हते आणि झेपणारे सुद्धा नव्हते. ते नवीन बाईच्या शोधात होते. तशी माणसांची कमी नव्हती, पण मोबदला जास्त मागत आणि त्यामानाने मनापासून सेवा मात्र मुळीच करत नसत. स्वच्छतेचा अभाव, कधी कधी मुलगा व सून बेचैन होत असत. त्यामुळे अशी अस्वच्छ आई कधीच राहत नव्हती. पण ही बाई नीट करत नाही यानेच तिला आणखी काहीतरी रोग उद्भवतील की काय याची त्यांना भीती वाटे. खट पडतील, कातडीचे रोग होतील, काय करावे त्यांना काही सुचत नव्हते. मती मुळीच चालत नव्हती. बरं तर बरं, त्यात त्यांचा थोरला मुलगा SSC कडे वाटचाल करत होता. त्याच्या अभ्यासातही लक्ष घालणे त्यांना अगदी जरुरीचे होते. धाकट्याकडे तर दुर्लक्षच होत होते. तसा त्याचा अभ्यास त्याला स्वतःला येण्यापा तो काही एवढा मोठा नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे दोघांच्याही लक्षात येत होते. पण काय करावे हे सुचत नव्हते. बरं, सर्व जबाबदाऱ्या आपल्यालाच आहेत, त्या पुऱ्या करायलाच हव्या आणि त्याही अगदी वेळेवर. सुनबाईंनी हा विषय एक दिवस आपल्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणींनी सविस्तर माहिती करून घेतली आणि जरा घाबरत संकोचूनच ती तिला म्हणाली, तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का ठेवत नाही? हल्ली वृद्धांची चांगली सोय असते तिथे. त्यांना डॉक्टर, औषध पाणी करायला माणूस, सारं काही तिथे असतं. शिवाय असं केल्याने तुमची धावपळ वाचेल. एकसारखे हॉस्पिटलचे खेटे तरी मारावे लागणार नाही. बरं, पैसे तुम्ही खर्च करू शकता. आताही एवढे पैसे खर्च करून सुख नाहीच. बायका नीटपणे काही करत नाही. तसं तर नक्कीच होणार नाही ना त्यांच्या बाबतीत. बघा, अर्थात हा विचार आपल्यासारख्यांच्या घरातून न पटणाराच आहे. सुनबाईला मैत्रिणीचे हे म्हणणे रुचले नाही. मैत्रिणीही तसे करायला पाठबळ देत होती असं मुळीच नव्हतं. पण नाईलाजास्तव हे करावे, इतर काही उपाय नसेल तर हे करा असं ती सुचवत होती. पूर्वी वृद्धाश्रम ही संस्था आपल्याकडे नव्हती, पण आता ती अस्तित्वात आहे. पण ती पचनी पडलेली नाही. अगदी अनाथ, निराधार, पैसे नसलेले लोकच तिथे राहताना दिसतात. आपण आपल्याकडे वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवत नाही. पण अशा संस्था परदेशात मूळ धरून आहेत, प्रचलित आहेत. अजूनही आपण कुणाला वृद्धाश्रमात ठेवलंय असं ऐकलं की त्यांच्या सुना मुलांचा अगदी उद्धार करतो. आपल्या कुटुंब व्यवस्थेत ते प्रचलित नाही. म्हणजे खरं तर आपण खूप कुटुंबवत्सल माणसं आहोत. जिथे वात्सल्य, प्रेम, आपुलकी नाही तिथे आपण जात नाही. आपण त्याला अभेरतो. त्याचा आधार आपण घेत नाही. अर्थातच वृद्धाश्रमात चांगली सेवा उपलब्ध असते. कधी कधी आपुलकीने सेवा, प्रेम, जिव्हाळा मिळतोही, पण आपल्या रक्ताचं, मायेचं कुणी तिथे नाही. ती संस्था कुटुंब म्हणून मानणं, तिथे वास्तव्य करणं आपल्याला पटत नाही. आपल्याला आपलेपणाचा दुवा लागतो, हेच खरं. हे जरी खरं तरी आज कुटुंब छोटी झाली आहेत. प्रत्येक कुटुंब वेगळं आहे. माणसांची वानवा आहे. कुटुंबात माणसं तशी कमी, तसंच बाहेर पैसे देऊन ती माणसं मिळत नाहीत, ही आजची सत्य परिस्थिती. असा सगळा विचार मनात घोळत असताना शोभना सुधीरशी याबाबत बोलली. त्यालाही ते रुचलं नाही. असेच 8-15 दिवस गेले, पण दुसरा मार्ग सापडेना. शेवटी दोघांनी आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. ह्या कामी त्यांच्या मुलीनीही आडकाठी केली नाही.
त्यांनी वृद्धाश्रमात जाऊन रीतसर चौकशी केली, अर्ज भरला, अटी पूर्ण केल्या. वृद्धाश्रमाने त्यांच्याकडून 25,000 रुपयाची देणगी घेतली सुद्धा. त्या बदल्यात त्यांच्या आईला त्यांनी तिथे ठेवलं. तिथे सगळ्या सोयी उपलब्ध होत्या. आता वारंवार हॉस्पिटलमध्ये जावे लागणार नव्हते, कारण तिथे तीही सोय होती. महिना त्यांना 5,000 रुपये खर्च येणार होता. मोठे काही औषध पाणी घ्यावे लागले तर ते पैसे वेगळे भरावे लागणार होते. ह्यासाठी वृद्धाश्रमाने त्यांची आगाऊ मंजुरी घेतली होती. आता प्रश्न होता तो आईला सांगायचा आणि समजवायचा. दोघेही घरी परतले ते एकाच विचारात की आईला हे सारे कसे सांगायचे, कसे पटवायचे. त्या रात्री दोघांनी हा निर्णय आईला सांगितला नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी आईसमोर चहा घेताना हा विषय मात्र काढला. आई, मी तुझी नीट सेवा करू शकत नाही ग. माझी बायको स्वतः तुझ्याकडे लक्ष पुरवू शकत नाहीये. तुझे आजारपण वाढते आहे. तुला उठवायला आणि बसवायला माणूस लागतो. आता पाय मोडल्याने तुला चालणेही अशक्य आहे. पैसे मोजूनही बायका काही नीट काम करत नाही. तुला तर वेळेवर औषध पाणी द्यायला हवे. हे सारं करता यावं म्हणून मी तुला अशी जागा शोधली आहे की जिथे या सर्व सोयी तुला सहजपणे मिळते, तेही प्रेमाने व आपुलकीने सेवा होईल. सुधीर आईला समजावून सांगत होता. तेव्हा आई त्याला हाताने खुणावत कुठे असा विचारत होती. आई, वृद्धाश्रमात. मला माहिती आहे हे तुला अजिबात पटणार नाही. अगं, मलाही पटलं नव्हतं कालपर्यंत, पण काल आम्ही तिथे जाऊन आलोय. खूप छान व्यवस्था आहे तिथे. हवेशीर जागा आहे, चांगली प्रेमाने वागणारी करणारी माणसे आहेत. स्वतः जातीने नर्सेस लक्ष ठेवतात. सकाळ संध्याकाळ डॉक्टर येतात तपासायला. आई, तुला तिथे नक्की आवडेल. सुधीर हे सांगताना आईच्या नजरेला काही नजर भिडवू शकला नाही. सुनबाई मध्येच डोळे टिपत होती. आई सुद्धा निर्विकार होती. आई, मी तुमची सेवा इतकी नीटपणे करू शकणार नाही. नाही, मी करतच नाही. नोकरी, घर यात माझी फार धावपळ होते. मुलांचा अभ्यास, त्यांची देखभाल, जेवणखाण व तुमची सेवा या गोष्टींना मी न्याय देऊ शकत नाहीये. मला माहिती आहे मी कमी पडते. तेव्हा निदान तुमचे हाल होऊ नये म्हणून आम्ही हा पर्याय शोधला आहे. आम्ही दोघे रोज नाहीतर 2 दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊच. फोनवरून रोज बोलू आपण. हे खरंच कठीण आहे, पण थोडेच दिवस. तुम्ही थोडे बऱ्या झालात की मी स्वतः तुम्हाला परत येईन घरी घेऊन जायला. सुनबाई सुमतीबाईंचा हात हातात घेऊन काकुळतेला येऊन सांगत होती. अरे, पण इथे तुम्ही जे करताय त्यात माझी काहीच तक्रार नाही. मी करते ना सारं सहन. मला कळतंय रे हे सारं. तुम्ही किती करताय माझ्यासाठी, पण मी तरी काय करू. नको, मला तो वृद्धाश्रम नको. नाही जायचं मला तिथे. मी एक शब्द देखील बोलणार नाही. तुम्ही जसे कराल तसे मी सोशीन, शांतपणे. पण सुमतीबाईंना पुढे काही बोलवे ना. आई, मला माहिती आहे ग, तू फार सोशिक आहेस. खूप सोसलेस आमच्यासाठी, पण या क्षणी मी अगदी अगतिक आहे. माणसं मिळत नाही. मुलांची महत्त्वाची वर्षे आहेत. सारखी रजा घेत नेत नाही आम्हाला. घर अपुरं पडतंय. सारं तू सहन करशील ग, पण माझ्या मनाला हे टोचतंय, पटत नाहीये. वृद्धाश्रमात ठेवणं ही कल्पना मलाच पचायला कठीण आहे. तुला तर ती नक्कीच पटणार नाही. 4 दिवस मी बेचैन आहे, पण आमचा खरंच नाईलाज आहे. आई, तुला जावं लागेल. मी हतबल आहे. कृपा करून आम्हाला समजून घे. तूच घेऊ शकशील समजून, असं खात्रीने वाटतंय. यानंतर मी नातेवाईकांचा, आजूबाजूच्यांचा, शेजारपाजाऱ्यांचा चर्चेचा विषय असेल. पण त्यांना हे सारं आम्ही कसं सांगणार आणि कधी सांगणार. तुलाच मी काय ते सांगू शकतो ग आई सारं. समजून घे. सद्गतीत स्वरात सुधीर सांगत होता. कधी जायचंय तिथे, कसं नेणार मला. सुमतीबाईंनी स्वतःला सावरत विचारले. आई, परवा 1 एप्रिलला सकाळीच निघू. 1.5 तास लागतो जायला तिथे. तुला ॲम्ब्युलन्सनेच नेऊ, म्हणजे निजून जाता येईल. आजपासून तयारी कर, सुधीर परत समजावत म्हणाला. सुमतीबाईंची वृद्धाश्रमात राहण्याची सगळी तयारी करायला सुधीर आणि सुनबाई रजा घेऊन घरीच होते. नीलाही एक दिवस येऊन आईशी बोलून तिला समजावून गेले. अखेरीस ॲम्ब्युलन्समधनं सुमतीबाईंची रवानगी वृद्धाश्रमात झाली. हवेशीर खोली, स्वतंत्र पलंग, औषध पाणी करण्यासाठी नर्स, शिवाय डॉक्टर, अद्ययावत सोयी तिथे होत्या. सुमतीबाईंना समजावून
वारंवार भेटीचं आश्वासन देऊन सून आणि मुलगा जड अंतःकरणाने घरी परत. रात्री दोघंही बेचैन होते. फोनवरून मग दोघंही सुमतीबाईंशी बोलले. दुसऱ्या दिवसापासून त्यांचा आई शिवायचा दिनक्रम सुरू झाला. दररोज रात्री दोघंही आईशी फोनवर बोलत होते. आईला कबूल केल्याप्रमाणे दर 2 दिवसांनी स्वतः सुधीर जाऊन आईची भेट घेत होता. रविवारी सुनबाई सहित तो तिथे जात होता. कधीतरी आईला विरंगुळा म्हणून धाकट्यालाही बरोबर नेत असत. वृद्धाश्रम सर्व सुखसोयींनी सज्ज होता. सुमतीबाईंना हे सगळं कळत होतं. दोघं त्यांना वृद्धाश्रमात ठेवून सुखी नाहीत, त्यांचं मन परोपरीनं त्यांना खातंय हे त्या जाणून होत्या. पण तरीही प्रत्येक भेटीत त्या घरी नेण्याचा हट्ट करत होत्या. कधी रागवून तर कधी असहकार करून त्या आपल्या निषेध नोंदवतच होत्या. असं झालं की सुधीर आणि सुनबाई अगदी बेचैन होत. अशातच त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली. पोटाचं बिघडणं वाढतच गेलं. पार्किन्सन्सचा त्रास वाढला. विस्मृती होऊ लागली. ग्लानीत कधी कधी त्या दिवस दिवस झोपून राहू लागल्या. त्यामुळे अंगालाही खटं पडत होती. त्यामुळे परत सुधीर नाही तर सुनबाई वरचेवर त्यांची ख्याली खुशाली घ्यायला वृद्धाश्रमात जात होते. एक दिवस रात्री त्या सिरियस असल्याचा फोन आला. पण ती रात्र बेरात्रच होती की, त्यामुळे तिथे दोघांनाही जाणं शक्य झालं नाही. तिथे जाण्याचा रस्ताही सुमसाम होता. म्हणून ते पहाटे जाण्याच्या तयारीत होते आणि परत सकाळी 4 वाजता फोन वाजला. सुमतीबाई गेल्या. सुधीर सुनबाई अक्षरशः कोसळले. आईला वृद्धाश्रमात ठेवून 4 महिनेही झाले नव्हते. ती तिथे कधीच रमली नाही, पण हे पाप माझ्याकडनं व्हायचं होतं. सुधीर सारखा अंत्यविधीच्या वेळी हेच बरळत होता आणि सुनबाई स्वतःला दोष न देत अश्रू ढाळत होती. आईला आपण वृद्धाश्रमात ठेवून सुख तर दिलेच नाही, पण शारीरिक वेदनेच्या बरोबरीने मानसिक वेदनाही दिल्या. आपल्या कर्तृत्वाबद्दल, कर्तव्याबद्दल दोघंही स्वतःला गुन्हेगार समजत होते. अंत्यविधी नातेवाईकांना तिकडेच बोलवून वृद्धाश्रमातच पार पाडला. कारण पार्थिव घरी आणून अंत्यविधी करण्याइतका चांगल्या परिस्थितीत राहिला नव्हता. खूप दुःख झाले त्या क्षणी सुनेला, मुलाला. आईला अखेरपर्यंत आपण घर दाखवले नाही ह्याचे. सुमतीबाईंचे दिवसवार मात्र दोघांनी नीटपणे पार पाडले. कावळा शिवेल की नाही या विवंचनेत दोघेही होते. पण परिस्थितीचे आकलन करण्याइतपत सुमतीबाई सुज्ञ होत्या. कावळा ताबडतोब शिवला. मोक्ष मुक्तीची द्वारे उघडून सुमतीबाईंचा आत्मा देह परलोकीला झाला. वृद्धाश्रमातले 2 कर्मचारी 13व्याच्या दिवशी घरी आले होते. एकदा आश्रमात येऊन सर्व हिशेब करून त्यांचे सामान घेऊन जा असे जाताना ते सुचवून गेले. रजा आहे तोवर सर्व सोपस्कार पूर्ण करावे या हेतूने सुधीर व सुनबाई आपल्या धाकट्याला घेऊन वृद्धाश्रमात गेले. सर्व हिशेब वगैरे पूर्ण केला. तसा फारसा काही हिशेब नव्हताच, कारण यांनी आधीच आगाऊ पैसे देऊन ठेवलेले होते. ते देणगीदार होते, त्यामुळे त्यांचा बेड आता तिथे आरक्षित होता. तुमचा बेड येथे आरक्षित आहे. तुम्ही कुणाही नातेवाईकांसाठी सुद्धा तो वापरू शकता. कुणालाही गरज असलेल्या आपल्या वृद्ध नातेवाईकाला येथे ठेवू शकता. अगदी आपणही, कर्मचारी माहिती देत म्हणाला. आई, तिथे विशेष सामान नव्हते. 1 जपाची माळ, चातुर्मासाची पोथी, गुरुचरित्र, दासबोध, चष्मा इतकंच काय आईचं ते तेथे होतं. पण आईची तेवढीच शेवटची आठवण म्हणून ते त्या वस्तू घरी घेऊन आले. निघताना दोघेही जड अंतःकरणाने निघाले. इथेच ठेवून आईला आपण खरी परकी केली हे त्यांना जाणवले. तिघेही गाडी घेऊन वृद्धाश्रमातून बाहेर पडले. थोडा वेळ कुणीच काही एकमेकांशी बोलले नाही. पण मग धाकटा मुलगा विचारू लागला, बाबा, तिथे सगळीच म्हातारी माणसं येतात का हो राहायला? हो बाळा, म्हाताऱ्या माणसांचीच राहण्याची, औषध पाण्याची सोय होते तिथे, सुधीर समजावत म्हणाला. माझ्यासारख्या लहान मुलांना नाही ठेवत का तिथे? नाही रे बाबा, हे वृद्धांसाठीच आहे, सुधीर जरा रागावतच म्हणाला. बाबा रागावले हे मुलाच्या लक्षात आले म्हणून तो थोडा वेळ गप्प बसला. पण काहीतरी आठवून परत विचारू लागला, बाबा, ते काय सांगत होते? तुमचे कुणीही नातेवाईक इथे राहू शकतात? म्हणजे तुम्ही म्हातारे झालात की तुम्हीही इथे राहू शकता का? हे ऐकल्यावर मात्र सुधीरचा चेहरा पार पडला. सुनबाईच्या घशाला कोरड पडली. मनोमन दोघे एकमेकांकडे बघून रडू लागले. त्यांना काय बोलावे हे समजेच ना. हे सारे समजून उमजून केल्यावरही प्रचलित कुटुंब व्यवस्थेच्या आपल्यावरील संस्कारामुळे
पगड्यामुळे प्रश्न असाच उरतो की वृद्धाश्रम ही सल की सोय. खरंच या ललित लेखाच्या प्रपंचानंतर प्रत्येकाच्याच मनात हा प्रश्न येतो, सल की सोय. हा ललित लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या प्रियजनांमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींसह तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन उपक्रमांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.